नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय झटपट मेथीची भाजी. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने टिफिनसाठी भाजी रेडी करत असतं. पण अगदी सोपी भाजी कशी बनवायची जेणेकरून केवळ 10 मिनिटामध्ये तुम्ही ही भाजी प्रिपेअर करू शकता. ही भाजी मुलंसुद्धा खूप आवडीने खातील, इतकी टेस्टी होते आणि खरंच तितकीच पौष्टिकसुद्धा आहे. तर चला ती कशी बनवायची ते पाहूया. सगळ्यात अगोदर एक जुडी मेथी घेतली आहे, ती स्वच्छ पाण्याने साफ करून त्याची या प्रकारे पानं तोडून घेतलेली आहेत. कवळी देठं असतील तर ती तुम्ही वापरू शकता. याचबरोबर साधारणतः एक गड्डी लसूण तोही मोठा ठेचून घेतलाय आणि त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या. मिरच्या कमी वापरल्यात कारण लहान मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी मी बनवलेली होती. आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती. ती डाळ किमान 1 तास पाण्यात भिजत ठेवा. जर वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवा, जेणेकरून डाळ लवकर शिजते. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं हिंग, 1 चमचा जिरं ॲड करा आणि जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये लसणाची पेस्ट ॲड करा. आता लसूणसुद्धा छान परतून घ्यायचा आहे. थोडासा रंग त्याचा सोनेरी झाला पाहिजे किंवा गोल्डन कलरचा लसूण तळला गेला की मग यामध्ये हिरवी मिरची किंवा त्याचा ठेचा तुम्ही वापरू शकता. आता जर मिरचीचे तुकडे आवडत नसतील तर ती तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या किंवा ठेचून वापरली खलबत्त्यामध्ये तरी चालेल. आता मिरचीसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायची, अन्यथा खूप जास्त तिखट भाजी लागू शकते. त्यानंतर 1 छोटा चमचा मी इथे हळद पावडर वापरली आहे, यापेक्षा जास्त नको. आता अशा प्रकारे या पालेभाज्या बनवायच्या. बरेच जण काय करतात, सुरुवातीलाच पानं ॲड करतात आणि ती भाजी शिजायला ठेवतात. असं बिलकुल करू नका. एकदा या पद्धतीने करून पहा. सुरुवातीला जी काही डाळ आहे ती शिजवून घ्यायची आणि पूर्ण भाजी शिजत आली की मग मेथीची भाजी ॲड करा. असं केल्यामुळं मेथीचे जे काही आपल्याला विटॅमिन्स आहेत ते परिपूर्णपणे मिळतात. आता या प्रकारे आता व्यवस्थित डाळ परतून घ्या. तेलामध्ये ही डाळ परतल्यामुळं लवकर शिजते आणि खमंगही होते. चवीनुसार लागेल तसं मीठ टाकावं. आता मीठ बेताने वापरा. जर तुम्ही सुरुवातीला जास्त मीठ टाकलात आणि तसंही पालेभाज्या करत असताना नेहमीपेक्षा मीठ थोडंसं कमी वापरावं, कारण पालेभाजीचा अंदाज येत नाही आणि अशावेळी भाजी खारट होऊ शकते. कारण पालेभाज्या नेहमी शिजल्यानंतर कमी प्रमाणात होतात, म्हणून थोडंसं कमी वापरा. त्यानंतर आता यामध्ये 1 ग्लास पाणी होता. पाणी हे गरम वापरायचं, जेणेकरून ही भाजी लवकर शिजते, डाळ ही मऊसर शिजते. आता झाकण ठेवून डाळीमधलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आणि डाळ छान मऊसर शिजेपर्यंत आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं होतं काय, डाळीमध्ये जे काही आपण या भाजीमध्ये डाळ वापरलेली असते ती कुठेही कचरट राहत नाही आणि अगदी व्यवस्थित डाळ मऊ शिजली जाते. आणि सगळ्यात शेवटी मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये कुठलीही भाजी, मेथी असेल, पालक असेल, तर ती सगळ्यात शेवटी ॲड करावी. पालेभाज्या खूप जास्त शिजवू नयेत. तुम्ही जेवढी कमी पालेभाज्या शिजवाल तितकेच त्याचे विटॅमिन्स तुम्हाला व्यवस्थित मिळतात. आता फक्त भाजी ॲड करायची आणि 2 ते 3 मिनटं स्टिर फ्राय किंवा थोडंसं हलवून घ्या. या पद्धतीने थोडंसं परतून घ्यायचं आहे. भाजी फक्त नरम पडली पाहिजे. आता यापुढची भाजी तुम्ही लीड लावून न शिजवता ओपन शिजवा, नाहीतर भाजीला पाणी सुटतं. अशा प्रकारे पूर्णपणे भाजी तयार करून घ्या. आता यामध्ये जर तुम्हाला भाजी तयार झाल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. असं केल्यामुळं भाजीला छान चव येते आणि शेंगदाण्याच्या कुटामधनं सुद्धा बऱ्याचदा आपल्याला प्रोटीन मिळतं. त्यामुळं आवर्जून शेंगदाण्याचं कूट वापरावं. मराठवाड्यात तर हमखास प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याची कूट वापरण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आपली टिफिनसाठी झटपट 10 मिनिटात होणारी भाजी तयार. या भाजीमध्ये मी मुद्दामून टोमॅटो वगैरे वापरलेला नाही. जर आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्येच टोमॅटो वापरू शकता. पण ही भाजी अशीच छान लागते. अप्रतिम चवीची ही भाजी तयार आहे. बघा, यातली डाळ ना मऊशर शिजली आहे आणि आपली भाजीसुद्धा तयार झाली आहे. झटपट किंवा इन्स्टंट मेथीची भाजी, अगदी पौष्टिक वे. तुम्ही ही भाजी एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा. तुम्ही काय या रेसिपीमध्ये व्हेरिएशन्स करता ते सुद्धा मला सांगू शकता. आणि खरंच लहान मुलं दह्याबरोबर ही भाजी खूप आवडीने खातात आणि अप्रतिमसुद्धा लागते. तर नक्की ट्राय करा. जर तुम्ही टिफिनला वेगवेगळ्या सुक्या भाज्या बनवत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब